हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम के ट्रिपल एस सी स्पर्धा युट्यूब चॅनल. सुरू करूयात आपला आजचा पेपर. पहिली न्यूज काय होती की गव्हर्नर बाउंड बाय कॅबिनेट्स ऍडवाइस ऑन रेमिशन सीज मद्रास हायकोर्ट. तर आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 72 नुसार जे आहे ते प्रेसिडेंटला पार्डनिंग पॉवर्स दिलेले आहेत आणि तसंच आर्टिकल 161 नुसार जे आहे ते गव्हर्नरला पार्डनिंग पॉवर दिलेले आहे. आता पार्डनिंग जे पॉवर आहेत त्याच्यामध्ये 5 टाईपच्या पॉवर्स येतात. एक म्हणजे पार्डन करणं, त्याच्यानंतर कम्युटेशन करणं, त्याच्यानंतर रेमिशन करणं, त्याच्यानंतर रिस्पाईट आणि त्याच्यानंतर रिप्राईव्ह. हे 5 पद्धतीची जी पार्डनिंग पॉवर्स असतात ते मिळालेले असतात. आता याच्यामध्ये पार्डन मध्ये काय होतं की कम्प्लिटली जे आहे कम्प्लिटली शिक्षेतून माफी दिली जाते. कम्युटेशन मध्ये नेचर बदललं जातं. रेमिशन मध्ये नेचर तेच राहतं, फक्त जो टाइम पिरियड वगैरे असेल, जी सिव्हिरिटी असेल ती फक्त तेवढी कमी केली जाते टाइम फ्रेम वाईज. रिस्पाईट म्हणजे काय की टेम्पररी जे असेल हे काही स्पेशल कंडिशन्समुळे जे आहे ती सूट दिलेली असेल. आणि रिप्राईव्ह म्हणजे काय, जर तुम्हाला फाशी वगैरे शिक्षा दिली असेल आणि तुम्ही प्रेसिडेंटकडे माफीचा अधिकारासाठी जे आहे ते अपील केलं असेल तर तेवढ्या तात्पुरत्या काळासाठी शिक्षेपासून जी आहे ती सूट दिली जाते. आता याच्यामध्ये जे आहे ते मद्रास हायकोर्ट काय म्हणतंय की जी गव्हर्नरला रेमिशनची जी पॉवर दिलेली आहे ती त्याने मात्र स्टेट गव्हर्नमेंटचे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आहे त्यांच्या ऍडवाइस नुसारच केले पाहिजे. त्यांनी त्याच्याबद्दल त्याला डिस्क्रिशन नाहीये. स्टेट गव्हर्नमेंटचा जो काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे त्यांचा ऍडवाइस त्याच्यावरती बाइंडिंग असणार आहे. त्यांच्या हिशोबाने त्यांना रेमिशनची पॉवर वापरायची असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी होत्या पार्डनिंग पॉवर त्या आपल्याला प्रीसाठी महत्वाच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मग डिस्क्रिशनरी पॉवर ज्या आहेत गव्हर्नरच्या, जसं आपल्याला माहिती की डिस्क्रिशनरी पॉवर आहे. मग आता समजा प्रेसिडेंटला जी आहे ते डिस्क्रिशनरी पॉवर्स कोणतीही नाहीये. जस्ट सिच्युएशनल डिस्क्रिशनरी पॉवर्स आहेत की जर समजा कोणत्याच पक्षाला बहुमत वगैरे नसेल तर कोणाला जे आहे ते प्राईम मिनिस्टर पदाची शपथ वगैरे द्यायची, ह्या गोष्टी आहेत. पण कॉन्स्टिट्यूशननी गव्हर्नरला काही कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रिशन पॉवर्स दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय काय की प्रेसिडेंटसाठी बिल राखून ठेवणं वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या गव्हर्नरला डिस्क्रिशनरी पॉवर्स मध्ये दिलेल्या आहेत. आता आपल्याला डिस्क्रिशनरी पॉवर्स ऑफ गव्हर्नर सुद्धा माहित पाहिजे की काय काय आहेत आणि ह्या ज्या गोष्टी तुम्हाला फ्रीसाठी महत्वाच्या आहेत. आणि जसं आपल्याला माहिती की कंटिन्युअसली गव्हर्नरची जी पोस्ट आहे ती कंटिन्युअसली चर्चेत आहे की फेडरलिझमसाठी. त्याच्यानंतर सरकारी कमिशन येतं, साऊथचे स्टेट्स म्हणतात की गव्हर्नर थ्रू जे आहे ते सेंटर कंट्रोल करण्याचा ट्राय करतायत. त्याच्यामुळे गव्हर्नरची जी पोस्ट आहे, गव्हर्नर हा जो टॉपिक आहे त्याच्यावरती मेन्स साठी सुद्धा हा जो पॉइंट आहे तो खूप महत्वाचा आहे. त्याच्यावरती प्रश्न डेफिनेटली बनू शकतो. पुढचा टॉपिक होता, पुढचा आर्टिकल होता की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ट्रान्सफर कॉन्ट्रोवर्सी टॉप कोर्ट्स क्लॅरिफिकेशन्स. आता रिसेंटली काय झालं की वेस्ट बेंगॉलमध्ये आपल्याला माहिती की इलेक्शन लागलं होतं. तर वेस्ट बेंगॉलमध्ये इलेक्शन लागल्यानंतर जसं अनाऊन्स झालं होतं डेट्स, त्याच्यानंतर आपल्याला माहिती की एकदा डेट अनाऊन्स केल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये इलेक्शन कमिशननी की त्या मोमेंट पासून जे आहे ते मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे ते लागू होतं. आणि त्या काळामध्ये जे आहे ते समजा स्टेटमध्ये असेल तर स्टेट लेजिस्लेचर्स वगैरे किंवा स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते कोणते लॉज किंवा कोणते ऑर्डर्स पास नाही करू शकत. मग अशा कंडिशनमध्ये काय केलं इलेक्शन कमिशनने फ्री आणि फेअर इलेक्शन घ्यायचं ह्या कारणास्तव त्यांनी काय केलं, डीजीपी जे होते त्यांची जी होती ओव्हरनाईट जी ट्रान्सफर केली होती. त्याचबरोबर चीफ सेक्रेटरी जे होते त्यांची जी होती ओव्हरनाईट त्यांची ट्रान्सफर केली होती. आता याच्याबद्दल असं म्हणणं होतं की इलेक्शन कमिशनला खरंच हा अधिकार आहे का की ह्या लेवलवरच्या म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मधली जी आहे टॉप पोस्ट जे आहेत त्यांचे सुद्धा तुम्ही ओव्हरनाईट जस्ट फ्री अँड फेअर इलेक्शनच्या नावाखाली तुम्ही ट्रान्सफर करू शकता. मग याच्यामध्ये इलेक्शन कमिशन जे आहे ते आर्टिकल 324 जे आहे ते दाखला देतं. त्यांचं म्हणणं आहे की आर्टिकल 324 जे आहे कॉन्स्टिट्यूशननुसार त्याच्यानुसार सुपरिन्टेंडन्स, डायरेक्शन अँड कंट्रोल ऑफ इलेक्शन्स टू बी वेस्टेड इन एन इलेक्शन कमिशन टू जस्टिफाय सच ॲक्शन्स. ह्याचा दाखला देऊन इलेक्शन कमिशन काय म्हणतं की फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी आम्हाला हा अधिकार दिलेला आहे घटनेने. मग याच्याबद्दल जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा खटला गेला होता, त्यावेळेस मोहिंदर सिंग गिल अँड वर्सेस द चीफ इलेक्शन कमिशनर न्यू दिल्ली इन 1978 हा जो खटला होता त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की 324च्या अनुसार मध्ये एक प्लिनरी पॉवर भेटती इलेक्शन कमिशनला. त्यांना त्याच्यामधून जे आहेत फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी त्यांना एक रिझर्व्हायरच्या स्वरूपात 324 आर्टिकल जे आहे ते काम करतं. त्यांना जी पॉवर पाहिजे त्याच्यानुसार ते घेऊ शकतात. पण त्याच्यामध्ये अट काय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही अटी ज्या आहेत ते सुप्रीम कोर्टाने लावल्या होत्या, की त्याच गोष्टीमध्ये इलेक्शन कमिशन जे ॲक्शन घेऊ शकतं, जिथं जे ऑलरेडी कायदा तयार केलेला नसेल. समजा जर एखाद्या गोष्टीमध्ये ऑलरेडी कायदा असेल, मग युनियनचा असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा असेल, तर त्यावेळेस मात्र इलेक्शन कमिशनला त्या लॉला फॉलो करावं लागेल. ते मनमानी पद्धतीने किंवा डायरेक्ट ॲक्शन नाही घेऊ शकणार. त्यांना लॉफुलीच ॲक्शन घ्यावी लागेल. आणि जर एखाद्या कंडिशनमध्ये लॉ नसेल एखाद्या गोष्टीसाठी, तर मात्र इलेक्शन कमिशन फ्री अँड फेअर इलेक्शनसाठी
जे आहे ते ॲक्शन घेऊ शकतात. मग हेच म्हणणं होतं, की हे जे टॉप ऑफिसर्स आहेत ते मग सिव्हिल सर्व्हंट्स वगैरे आहेत. त्यांची जी ट्रान्सफर वगैरेचंच असतं. जर समजा सिव्हिल सर्व्हंट स्टेट डिपार्टमेंटकडे असतील किंवा स्टेटसाठी काम करत असतील, तर त्यांचे जे ट्रान्सफर वगैरेचे एक्सक्लुझिव्ह राईट आहेत, स्टेट गव्हर्नमेंट्सकडे असतात. आणि त्याचबरोबर जे स्टेट सर्व्हिसेसमध्ये सिलेक्ट झालेले मेंबर्स असतात, ते आर्टिकल 7 नुसार जे लिस्ट डिफाईन केलेत आपल्याला, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. याच्यानुसार ते जे ऑफिसर्स असतात स्टेट पब्लिक सर्व्हिसमधले, ते सुद्धा स्टेटसाठी जे आहे ते एक्सक्लुझिव्ह राईट असतो स्टेट गव्हर्नमेंटचा. मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा तिथं ऑलरेडी स्टेट गव्हर्नमेंटचा डायरेक्टली राईट आहे, त्याच्यानंतर त्याच्यासाठी काही प्रोव्हिजन्स आहेत. स्टेट गव्हर्नमेंटला त्याच्यावरती ट्रान्सफर करण्याचे अधिकार आहे. मग अशा कंडिशनमध्ये इलेक्शन कमिशन डायरेक्टली जे आहे अशा ॲक्शन्स घेऊ शकतं का? याच्याबद्दल म्हणणं आहे. मग ह्याच्यामुळं तुम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कंप्लीटली माहीत पाहिजे. त्याच्याबद्दल प्रीबद्दल माहीत पाहिजे. प्रीसाठी आर्टिकल 324 हे आर्टिकल माहीत पाहिजे. त्याचबरोबर मेन्ससाठी तुम्हाला या गोष्टी माहीत पाहिजेत. की इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी इलेक्शन कमिशनला कोणते-कोणते जसं आपण म्हटलं की कोणते-कोणते पॉवर्स आहेत, 324 कोणत्या-कोणत्या पॉवर्स देतात, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट कोणते-कोणते पॉवर्स देतात, या गोष्टी. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती की इलेक्शन कमिशन जे होते, चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया, त्यांच्यावरती अपोजिशननी इम्पिचमेंट मोशन आणायचा सुद्धा ट्राय केला होता. तर त्याच्याबद्दल जे आहे, ते इलेक्शन कमिशनरचे जे इम्पिचमेंट मोशन आहे, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. ते प्रीसाठी आणि मेनसाठी दोन्हीसाठी कामाला येणार आहे. पुढचं आर्टिकल होतं की अ बिट्रेयल फोरटोल्ड आफ्टर ट्रम्प टॉन्ट्स थ्रेट्स युरोप हॅज टू रिइमॅजिन इट्स सिक्युरिटी पॅराडाइम. जसं आपण काल म्हणलं होतं की ट्रम्प जे आहेत ते कंटिन्युअसली थ्रेट देतात की ते नेटो सोडायचा विचार करतायत. जर नेटो त्यांना मदत करत नसेल त्यांच्या वॉर टाईम सिच्युएशन्समध्ये, तर मग अशा कंडिशन्समध्ये अशा डिफेन्स अलायन्समध्ये राहून फायदा काय? असे टॉन्ट्स पण मारतायत. कंटिन्युअसली प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलतायत की आम्ही नेटो सोडायचा विचार करतोय. ते स्वतः बोलतायत. त्यांचे बाकीचे जे ऑफिशियल्स आहेत ते सुद्धा बोलतायत. पण याच्याबद्दल आपण हे सुद्धा पाहिलं होतं की नेटो जी आहे ती एक ट्रिटी आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. मग अशा वेळेस जसं असतं ट्रिटी असते त्याच्यावेळेस काय होतं, एखादी ट्रिटी जेव्हा तुम्ही साइन करता, मग ती जी साइन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पार्लमेंटमध्ये त्याला रॅटिफाय सुद्धा करावं लागतं. त्याच्यामुळे जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या पार्लमेंटमध्ये रॅटिफाय करून त्याच्यामध्ये ॲडमिशन घेता किंवा पार्ट घेताय, त्याच्यामुळे त्याच्यातून बाहेर जर पडायचं असेल, त्यासाठी सुद्धा तुम्हाला पार्लमेंटचं अप्रूव्हल घेणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे इथं जे आहे डोनाल्ड ट्रम्प डायरेक्टली एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढून नेटोमधून बाहेर पडू शकत नाही, ही पहिली गोष्ट झाली. आणि जे होते ह्याच्या आधीचे जे प्रेसिडेंट होते यूएसएचे जो बायडन, त्यांनी जी डोनाल्ड ट्रम्पची ही गोष्ट ओळखून त्यांनी एक प्रोव्हिजन करून ठेवली होती. ती कोणती करून ठेवली होती? अ, अ, जो हा ॲक्ट होता त्यांचा, की त्याच्या अंडर जे ऑथरायझेशन ॲक्ट लागू केला होता त्यांनी 2024 मध्ये. याच्या अंडर त्यांनी सांगितलं होतं, की जर यूएसएला नेटोमधून बाहेर पडायचं असेल, तर त्यांना जे आहे टोटल मेंबरशिपच्या 2/3 मेजॉरिटी घेणं कंपल्सरी आहे. म्हणजे जर जर डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएसएच्या पार्लमेंटमधून 2/3 मेजॉरिटीनी जर नेटोमधून बाहेर पडण्याचं बिल पास करून घेतलं, तरच त्यांना ती पॉवर भेटेल, की ते यूएसएला नेटोमधून बाहेर काढू शकतात. पण जसं आपल्याला माहिती की तिथं मध्ये डेमोक्रॅट्स जी पार्टी आहे डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधातली, त्यांची सुद्धा एक बऱ्यापैकी मेजॉरिटी तिथं आहे. त्याच्यामुळे हे पॉसिबल त्यांना होणार नाही. बरं, ही गोष्ट जर त्यांना ऑफिशियली किंवा लीगली करता येणार जरी नसेल डोनाल्ड ट्रम्पना जसं आपण म्हणतो, पण तरी पण ज्या गोष्टी आहेत, की याचा अर्थ मग डोनाल्ड ट्रम्प असं म्हणू शकतात, की पुढे जेव्हा युरोपमध्ये कोणती वॉर लाइक सिच्युएशन होईल, त्यावेळेस ट्रम्प जे आहेत ते मदत करणार नाहीत, ट्रूप्स पाठवणार नाहीत, मिसाईल जे आहेत किंवा अम्युनिशन जे आहेत त्याचा सप्लाय करणार नाहीत. मग अशा कंडिशन्समध्ये युरोपसाठी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की मग ते यूएस च्या अंडर जी नेटोची अलायन्स आहे, त्याच्यावरती किती ट्रस्ट करू शकतात? ट्रम्पच्या अंडर ते नेटोला किती महत्त्व देऊ शकतात डोनाल्ड ट्रम्प आणि त्याच्यामुळे युरोपनी जे आहे ते किती रिलाय करायला पाहिजे नेटोवरती ह्याच्याबद्दल जे आहे त्यांना रिथिंक करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे, त्याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं आणि त्याचबरोबर आपण जसं म्हणलं होतं, की डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते नेटोबद्दल आता असं म्हणतायत. तर मग आपल्याला सुद्धा विचार करायला पाहिजे, की क्वाड जे आहे त्या अलायन्सबाबद्दल आपण विचार करायला पाहिजे. कारण आपलं जे म्हणणं होतं, की क्वाड जी आहे ती हळू एक मिलिटरी अलायन्सकडे कन्व्हर्ट होऊ शकते. पण जसं आपल्याला माहिती आहे, की रिसेंटचे जे काही इयर्स होते लास्ट 5-6 इयर्समध्ये तर क्वाडची जी प्रोग्रेस होती ती बऱ्यापैकी हॉल्ट झाली होती. त्याच्यामध्ये कोणतीच मोठी प्रोग्रेस होत नव्हती. आपल्याला वाटत होतं डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर तरी प्रोग्रेस होईल. पण ते सुद्धा काही घडून नाही आलं. मग अशा वेळेस आपल्याला माहीत पाहिजे, की आपण मिलिटरीली यूएसए वरती किती रिलाय होऊ शकतो. जसं आपल्याला माहिती की
आपण USA बरोबर बरेच मिलिटरी एग्रीमेंट्स केले होते. पण त्याच्यानंतर काही ट्रेड टॉक्स असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील, त्याच्यामध्ये USA आणि इंडियामध्ये जे होते ते काही प्रॉब्लेम्स तयार झाले होते. त्याच्यामुळे मग USAने काय केलं होतं, की जे आपण अ, त्यांच्याकडून तेजससाठी जे इंजिन मागवलं होतं, त्याचा जो सप्लाय होता, त्याची जी डिलिव्हरी त्याच्यामध्ये डिले केला होता. मग अशा कंडिशनमध्ये आपण यूएसचे सप्लाय होता, की डिफेन्स सप्लाय जे करतं यूएस, त्याच्यावर पण किती रिलाय राहू शकतो, या गोष्टींचा विचार आपल्यासाठी सुद्धा करायला पाहिजे. ही गोष्ट जी आहे आपल्याला IRच्या मेन्समध्ये विचारली जाऊ शकते. पुढचं आर्टिकल होतं, की आर्टेमिस 2 व्हॉट इज ॲट स्टेक फॉर यूएस. जसं आपल्याला माहिती आहे, की अपोलो 17 जे मिशन होतं 1972 मध्ये, अपोलो 17 मिशनमध्ये काय केलं होतं यूएसएने, चंद्रावरती सगळ्यात पहिले लँडिंग केले होते. पहिली कंट्री बनली होती ज्याच्यावरती मून लँडिंग केली होती एक माणसाने. तर त्याच्यानंतर अल्मोस्ट 50 वर्षानंतर आर्टेमिस 2 मिशन जे होतं यूएसएने जे होतं ते लॉन्च केलं होतं. त्याच्या अंडर ते मिशन काय करणार होतं? त्याच्या अंडर आर्टेमिस 2 मिशनच्या अंडर स्पेस लॉन्च सिस्टम, रॉकेट आणि क्रू कॅप्सूल, त्याचं नाव काय दिलं त्यांनी? ओरियन. आता हे नाव एक जे आहे ते प्रीसाठी महत्वाचं आहे, की त्याच्यामध्ये जे क्रू ज्या कॅप्सूलमध्ये आहे, त्या कॅप्सूलला त्यांनी ओरियन असं नाव दिलंय. तर हे जे आहे ते मूनचे जे आहे ते जो डार्क पार्ट आहे त्याला सुद्धा ट्रॅजेक्टरी करून पुन्हा अर्थवरती येणार आहे. याच्यामध्ये जे आहे ते मून लँडिंग करणार नाही आर्टेमिस 2 मिशनमध्ये. ही तर गोष्ट लक्षात ठेवायची. तर आपल्याला एक प्रश्न पडतो, की मग जर अपोलो 17 50 वर्षापूर्वी मून लँडिंग करू शकत होतं यूएसए किंवा ह्युमन्स, मग 50 वर्षानंतर आता का नाही करत आहे? कारण आत्ताचं जे गोल आहे यूएसएचं ते फक्त मूनवर लँडिंग करणं हे गोल नाहीये, की 50 वर्षापूर्वी आम्ही केलं होतं आणि आत्ता सुद्धा आम्ही करू शकतो. हे यूएसएचं गोल नाही. त्यांचा गोल काय? की ही जी सिस्टम होती कंप्लीटली, की मूनचे जे आहे ते डार्क पार्ट तिथं पण जायचं. तर तिथं जाण्याचं कारण काय? की असं म्हटलं जातं, की साउथ पोलवरती जे आहे ती आईस वॉटर तिथं सापडलं जातं. त्याच्यानंतर तिथं हेलियमचे सुद्धा रिझर्व्ह आहेत. मग अशा कंडिशनमध्ये जर तिथं वॉटर, हेलियम किंवा फ्युएलचे जे सोर्सेस जर सापडले, तर त्या एरियाला सगळ्यात पहिले तिथं लँडिंग करून तिथली जी जिओपॉलिटिकल वगैरे किंवा जे राईट्स आहेत ते मिळवायचे आणि त्याला बेस करून इंटरप्लॅनेटरी जे ऑपरेशन्स आहेत, जसं इथं दाखवलेलं की हे जे आर्टेमिस जे मिशन आहे, ते इथं दाखवलं की इथं जे मार्सपर्यंत दाखवण्याचा जो अॅम्बिशन आहे त्यांचे, ते अचीव्ह करण्यासाठी ते आर्टेमिसला एक टप्प्याटप्प्याने मिशन्स ते फॉरवर्ड करणार आहेत. म्हणजे आर्टेमिस 2 मिशनमध्ये ते फक्त एक कंप्लीटली ट्रॅजेक्टरी पूर्ण करून 10 दिवसाच्या मिशनमध्ये पुन्हा अर्थवरती परत येणार आहेत. आणि त्याच्यानंतर आर्टेमिस 3 मिशनमध्ये ते काय करणार आहेत, SpaceX वगैरेच्या आणि जे ब्लू ओरिजिनचे आहेत, त्याच्या अंडर जे आहेत ते तिथे लँड करणार आहेत. त्याच्यानंतर आर्टेमिस 4 मिशन, आर्टेमिस 5 मिशन, हे जे त्यांचं प्रोग्रेशन आहे, त्याच्या अंडर ते पुढे-पुढे प्रोग्रेस करत जाणार मूनवरती. त्यांचं काम आहे, की मूनवरती एक सेटलमेंट काइंड ऑफ त्याच्या हिशोबाने तयार करायची. त्याचा बेस करून इंटरप्लॅनेटरी मग मार्स किंवा बाकीचे जे पुढचे ऑपरेशन्स असतील ते कॅरी आउट करायचे. आणि ह्याच्यामुळे त्यांच्याकडे एक चॅलेंज काय आहे, की एकतर हे जे ऑपरेशन्स आहेत, हे जसं ऑन टाईम असतं, जसं सांगितलं, की 2026 मध्ये आर्टेमिस 2 मिशन झालं आता सध्या लॉन्च झालं होतं. पण ते जे होते 3 वेळा ते डिले झालं होतं. 2027 मध्ये आर्टेमिस 3 मिशन शेड्यूल्ड आहे. आर्टेमिस 4 मिशन 28 मध्ये. त्यांच्यापुढे सगळ्यात मेन चॅलेंज हे आहे, की हे जे प्लॅन किंवा शेड्यूल टार्गेट्स आहेत, ते कंप्लीट झाले पाहिजे. त्याच्यामध्ये डिले नाही आले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चायना सुद्धा जे आहे, ते मून मिशन जे आहे, ते मोठ्या प्रमाणात लॉन्च करते. मग चायनाच्या आधी मूनवरती पोहोचणं, जसं चायनाचं मिशन काय होतं, चँग 7 मून मिशन होतं. मग चायनाच्या आधी तिथं पोहोचणं आणि जो फर्स्ट मूव्हर्स एडव्हांटेज असतो, तो मिळवणं, हे याचं पुढचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. त्याच्यामुळे आर्टेमिस 2 मिशन जे आहे, ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्यासाठी सुद्धा प्रीसाठी काही-काही गोष्टी त्याच्यामधल्या महत्त्वाच्या. त्याच्यानंतर पुढचं आर्टिकल होतं, की वेस्ट एशिया क्रायसिस हिट्स हेलियम सप्लाय. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती की जसं आपण म्हटलं होतं, की क्रूड ऑइलचा सप्लाय प्रॉब्लेमॅटिक झाला आहे, एल-पी-जीचा सप्लाय प्रॉब्लेमॅटिक झाला पण अजून एक क्रिटिकल मिनरल आहे, ते म्हणजे हेलियम. ज्याचा सप्लाय जो होता तो प्रॉब्लेमॅटिक झाला इंडियासाठी. हेलियम काय आहे, की कलरलेस, ओडरलेस, नॉन टॉक्सिक आणि इनर्ट गॅस आहे. ते मेनली कशासाठी वापरलं जातं? सुपर कंडक्टिंग जे मॅग्नेट असतात, एम-आर-आय स्कॅनर्स असतात, स्पेक्ट्रोमीटर्स आणि सेमीकंडक्टर जे असतात लॅब, तिथं सगळ्यात जास्त वापरलं जातं. आणि भारताचा जो 50% पेक्षा जास्त इम्पोर्ट आहे, तो कोणाकडून येतो? तो कतरकडून येतो आणि कतर जे आहे ग्लोबली 34% ग्लोबल हेलियम एक्सपोर्ट जे आहे, ते कंट्रोल करत असतं. त्याच्यामुळे हेलियमच्या बाबतीत काही गोष्टी, या गोष्टी लक्षात ठेवा, की भारतामध्ये हेलियमचा सगळ्यात जास्त उपयोग जो आहे, तो मेडिकल इंडस्ट्रीमध्ये केला जातो. सुपर कंडक्टिंग मॅग्नेट्सला कूल करून ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर रॉकेट्स वगैरे त्याच्यासाठी सुद्धा वापरलं जातं ते. त्याच्यानंतर डायव्हिंग जे वापरलं जातं बीचेस वगैरे वरती, त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात यूज केला जातो.
त्याच्यानंतर आपला जो मेजर सोर्स आहे, इम्पोर्टिंग सोर्स तो कोणता आहे? कतर आहे आणि कतर जे आहे तोच ग्लोबली सगळ्यात जास्त एक्सपोर्ट ह्याच्यामध्ये करतो. याच्यामध्ये अजून कोणते-कोणते सोर्सेस असू शकतात? भारतासाठी सांगितलं जातं, की साऊथ आफ्रिका, तांझानिया, रशिया, यूएसए हे सुद्धा जे आहेत इमर्जिंग सप्लायर होऊ शकतात इंडियासाठी. आणि जर हेलियमचे जे प्राइसेस आहेत, आता रिसेंटली 35% पर्यंत त्याचे प्राइसेस वाढले. जर असेच वाढले तर मेडिकल इंडस्ट्रीसाठी खूप मोठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आहे ते सेमीकंडक्टर्स वगैरे त्यांचे मॅग्नेट्स, एम-आर-आय स्कॅनर्स यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मेडिकल इंडस्ट्रीमध्ये जी आहे प्राइस इन्फ्लेशन मोठ्या प्रमाणात येऊ शकतं. जी तुमची ग्रोथ चालली होती तिथे इम्पॅक्ट पडू शकतो. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी त्या इथे लक्षात ठेवा. जसं क्रूड ऑइल आणि एल-पी-जी बद्दल माहिती असतं आपल्याला ते ह्यासाठी सुद्धा इम्पोर्टंट आहे. आणि अजून एक गोष्ट हेलियम जे आहे ते -269 डिग्री सेल्सियस पर्यंत सॉरी -269 डिग्री सेल्सियस पर्यंत कूल करता येतं आणि हे जे आहे ते क्रायोजेनिक टेम्परेचर असं म्हणतात त्याला. म्हणजे जेव्हा आपण -150 डिग्री सेल्सियसच्या अंडर एखाद्याला कूल करू शकतो त्याला म्हणतात क्रायोजेनिक स्टेट. मग हेलियम जे आहे ते क्रायोजेनिक स्टेटमध्ये किंवा क्रायोजेनिक जे आहे क्रायोजेनिक स्टेटपर्यंत त्याला कूल डाऊन करता येतं. त्याच्यामुळे त्याला सुपर कंडक्टिंग मॅग्नेट जे आहेत त्याच्यामध्ये यूज केलं जातं. त्याच्यानंतर पुढचं आर्टिकल होतं की काँग्रेस प्रॉमिसेस एसटी स्टेटस फॉर 6 कम्युनिटीज इन आसाम मॅनिफेस्टो. आता आपल्याला माहिती आहे की आसाममध्ये इलेक्शनचा आहे अनाउन्स झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये काँग्रेसने मॅनिफेस्टोमध्ये काय सांगितलं की तिथल्या ज्या 6 कम्युनिटीज असतील त्यांना आम्ही एसटी स्टेटस देऊ शकतो. आता याच्यामध्ये आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाचं काय गोष्ट आहे की एसटी स्टेटस जे आहे ते कोण देतं, कसं देतं, कशा पद्धतीने दिलं जातं, त्याची प्रोसेस आणि एसटी आणि एससी स्टेटस सुद्धा. आता याच्यामध्येच असं आहे, समजा फक्त काँग्रेसने म्हणलं, की आम्ही एस-टी आणि एस-सी स्टेटस देऊ किंवा कोणीही म्हणलं, कोणत्या स्टेट गव्हर्नमेंटने वगैरे म्हणलं, की आम्ही एखाद्या कम्युनिटीला एस-सी किंवा एस-टी स्टेटस देऊ. पण त्यांनी म्हणलं, की लगेच तो दिले जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी प्रोसेस आहे 3 लेयर प्रोसेस. आता ती प्रोसेस कशी, की सगळ्यात पहिले काय करतात, स्टेट जे आहे, स्टेट रिकमेंडेशन करतात. म्हणजे एखाद्या कम्युनिटीला जे आहे, एस-सी किंवा एस-टी स्टेटस द्यायचा आहे की नाही याच्याबद्दल जे आहे रिकमेंडेशन ते करत असतात. हे रिकमेंडेशन ते कोणाला करतात? एस-सी बद्दल असेल तर एस-सीची जी मिनिस्ट्री आहे त्यांना करतात आणि एस-टीची असेल तर मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स जे आहे त्यांना करतात. आणि एस-सी साठी कोणतात? मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. म्हणजे जर एस-सी स्टेटस द्यायचं असेल, तर ते कोणाला करतात? मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटला जे आहे ते रिकमेंडेशन देतात आणि एस-टी स्टेटस द्यायचं असेल, तर त्याच्यासाठी मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सला ते जे आहे रिकमेंडेशन देतात. आता ह्यांच्याकडे एकदा रिकमेंडेशन आले, की हे काय करतात? मग हे जे आहेत रजिस्टर जनरल ऑफ इंडियाला जे आहे, हे रिकमेंडेशन किंवा त्याच्याबद्दल जी आहे ती माहिती विचारली जाते, की तुमचं ओपिनियन काय? तसं त्यांचं ओपिनियन मागितलं जातं. मग रजिस्टर जनरल ऑफ इंडिया काय करतात? ते जे आहे ते सेन्सस डेटा वगैरे प्रॉपरली जे डेटा आहे त्याच्यानुसार ते सगळे चेक करतात गोष्टी आणि त्याच्यानंतर एस-सी बद्दल जे आहे ते नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड कास्ट आणि हे झाली एस-सीसाठी आणि नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड ट्राइब जे आहे त्याच्या अंतर्गत जे आहे त्यांना ते ओपिनियन्स जे आहेत ते पाठवले जातात. आणि हे सगळं कसं होतं एस-सी स्टेटस द्यायचं असेल तर आर्टिकल 380 341 आणि एस-टीसाठी द्यायचं असेल तर आर्टिकल 342 अंतर्गत दिलं जातं. मग यांच्याकडे एकदा पोहोचलं की त्याच्यानंतर त्यांचं ओपिनियन घेतलं जातं, की त्यांचं ओपिनियन काय आणि त्याच्यानंतर त्यांचं ओपिनियन जे आहे, ते पार्लिमेंटकडे दिलं जातं. म्हणजे एकदा कॅबिनेटने त्यांनी मंजुरी दिली, की पार्लिमेंटच्या अप्रूव्हलसाठी पाठवलं जातं आणि पार्लिमेंटने एकदा सिंपल मेजॉरिटीने जर ते पास केलं, सिंपल मेजॉरिटीने याच्यामध्ये अमेंडमेंट केली, तर त्याच्यानंतर त्याच्या कम्युनिटीज आहेत त्यांचा समावेश एस-सी आणि एस-टीमध्ये केला जातो. तर ही जी प्रोसेस आहे, ह्या कंप्लीट प्रोसेस नंतर एखाद्या कम्युनिटीला एस-सी किंवा एस-सी स्टेटस दिला जातो. फक्त स्टेटच्या हातात नाही किंवा फक्त पार्लमेंटच्या हातात नाही, ही सगळी प्रोसेस आहे. मग त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस एम्पॉवरमेंट, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, त्यांच्याकडून रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया, त्याच्यानंतर नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल्ड कास्ट आणि त्याच्यानंतर एस-टीसाठी नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड ट्राइब्स. आता शेड्यूल्ड कास्ट आणि हे जे आहे ते क्रायटेरियावरती चेक केले जातात, की शेड्यूल्ड कास्टच्या बाबतीत ते चेक करतात, की अनटचेबिलिटीमुळे त्याच्यामध्ये सोशल, इकॉनॉमिक आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस आलाय का त्यांच्याकडं. त्याच्यानंतर एस-टीसाठी जर द्यायचं असेल तर लोकूर कमिटी जी होती 1965 मधली, त्यांनी काही क्रायटेरिया दिले होते. त्याच्या अंतर्गत त्यांचं बॅकवर्डनेस आहे का हे चेक केलं जातं आणि ते चेक केल्यानंतर त्यांचं ओपिनियन जे आहे ते पार्लमेंटला पाठवलं जातं आणि त्याच्यानंतर पार्लमेंट सिंपल मेजॉरिटीने त्याच्यामध्ये अमेंडमेंट करते आणि त्याच्यामुळे नंतर जे आहे त्यांचा स्टेटस जे आहे त्या कम्युनिटीचा एस-सी किंवा एस-टी स्टेटस त्यांना मिळतो. सो ही जी गोष्ट आहे ही कंप्लीट ही तुम्हाला प्रीसाठी महत्त्वाची आहे.
याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा होता आपला हे आजचा हिंदू पेपर अनालिसिस. अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा स्पर्धा युट्यूब चॅनलला. थँक यू.